खाते वाटप करताना फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचं आमदारांनी जेवढं डोकं खाल्लं नसेल त्याहीपेक्षा जास्त डोकेदुखी पालकमंत्री पदावरून सुरू आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असली तरी त्यावरून सुरू झालेलं नाराजी नाट्य संपत नाहीये. आता यात भर पडली आहे अजितदादांच्या मंत्र्यांची. या मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यापासून 200-400 किलोमीटर दूरवरच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानं सवाल विचारायला सुरुवात केली आहे. पाहुयात या संदर्भातला राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होऊन आता 3 दिवस उलटले. मात्र प्रत्येक दिवशी यावरून सुरू झालेल्या नाराजी नाट्याचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी पालकमंत्रीपद न मिळालेल्यांची नाराजी समोर आली. दुसऱ्या दिवशी अपेक्षित जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद न मिळाल्याची नाराजी समोर आली. तर आता तिसऱ्या दिवशी पालकमंत्रीपद मिळालं पण खूपच लांब मिळाल्याची नाराजी समोर येते. ही नाराजी व्यक्त करणारे बहुतांशी मंत्री आहेत राष्ट्रवादीचे. आपल्या जिल्ह्यात पालकमंत्रीपद न मिळता शेकडो किलोमीटरवरच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलंय. त्यामुळे मनात नाराजी ठेवूनच ते या जबाबदारीचा स्वीकार करताना दिसत आहेत. नाही, हे बघा की मी कोल्हापूर जिल्ह्याचा मंत्री म्हणून जवळजवळ 20-21 वर्षे आहे. त्यापैकी 14 महिनेच मला पालकमंत्रीपद मिळालेलं होतं आणि त्या अनुषंगाने मला पत्रकारांनी विचारलं मी म्हणालो की बा इतक्या वर्षात फक्त 14 वर्षे पालकमंत्री मिळालं. कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेच्या मनातला मीच पालकमंत्री असं सांगितलं. नागरिकांच्या मनात कोण पालकमंत्री आहे हे सांगता येत नसलं तरी पालकमंत्र्यांच्या मनात मात्र आपलाच जिल्हा असल्याचं दिसून आलंय. मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळालेली पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी बराच प्रवास करावा लागणार आहे. कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना 625 किलोमीटर लांब असलेल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय. नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना 195 किलोमीटरवरचा नंदुरबार जिल्हा मिळाला. साताऱ्याचे मकरंद पाटील यांना 440 किलोमीटरवरचा बुलढाणा जिल्हा दिला गेला. नाशिकच्या नरहरी झिरवाळांना हिंगोलीला पोहोचण्यासाठी 445 किलोमीटर पार करावं लागणार आहे. तर लातूरच्या बाळासाहेब पाटील यांना 636 किलोमीटरवरचा गोंदिया जिल्हा दिला गेलाय. भाजपच्या 20 पैकी 7 आणि शिवसेनेच्या 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलंय. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 पैकी केवळ 1 म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वतःचा जिल्हा मिळालाय. तर अदिती तटकरेंना स्वतःचा जिल्हा मिळाला होता, त्यावर आता स्थगिती आली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना 2 सल्ले दिले. एक आहे हट्ट सोडण्याचा आणि दुसरा आहे हावरटपणा सोडण्याचा. पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे. जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, जिल्ह्याचा असतो का व तालुक्याचा असतो का? अजिबात नाही. पण पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी. ही पॉलिसी मेकर आहे आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे. ह्या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगू, मला गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळाला आहे. मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उबग आला ह्या विषयांचा. ॲक्च्युली मला उबग आला. दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असली तरी नाशिक जिल्हा आपल्याकडेच ठेवण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यामागेही अनेक आडाखे असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर नाशिककडे विशेष लक्ष आहे. गिरीश महाजनांकडे नाशिक पालिकेची खास जबाबदारी आहे. नाशिक पश्चिम, मध्य आणि पूर्व मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची गिरीश महाजनांवर विशेष जबाबदारी आहे. फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. महाजनांकडे याआधी पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली गेली होती.
तर रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत कमालीची नाराजी आहे. अपेक्षा बाळगण्यात गैर काय असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रायगडसाठी आपण आग्रही असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एकीकडे मागण्या रेटून धरणं आणि दुसरीकडे स्थानिक नेत्यांची समजूत काढणं अशी दुहेरी कसरत शिंदे करत असल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते आणि ह्यांनी जो काय आमच्या रायगडचं म्हणणं ऐकलं त्यासाठी साहेबांना भेट द्यायला आले ते लोक, बाकी काही नाही. साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत असेल, कारण आम्ही नियमाचे पालन करणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यानी पावनभूमीतले मावळे आहोत. त्यामुळे आमच्या नेत्यांना काही अडचण होणार नाही अशा प्रकारे आमचं चाललेलं आहे आणि आम्ही कुठंही कोणालाही अडचण करणार नाही आहे. वास्तविक उपमुख्यमंत्री पदाप्रमाणे पालकमंत्री पदाचा घटनेत उल्लेख नाही. कारभारात अधिकच सुसूत्रता यावी यासाठी 70च्या दशकात वसंतराव नाईकांपासून जिल्हा प्रभारी ही संकल्पना सुरू करण्यात आली. मात्र सुसूत्रता यावी यासाठी जे पद आहे त्याच्या वाटपावरूनच राजकीय गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. अभिषेक मुठासह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.